नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 6 तलवारींसह गुजरातमधील आरोपी जेरबंद। नवापूर शहरातील दिगंबर पाडवी सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीरपणे तलवारी बाळगून त्यांची विक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। या कारवाईत पोलिसांनी 3000 रुपये किमतीच्या 6 लोखंडी तलवारी जप्त केल्या असून गुजरातमधील एका आरोपीला अटक करण्यात आली। नेमकी घटना काय? दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:40 सुमारास नवापूर शहरातील दिगंबर पाडवी सोसायटीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एक तरुण संशयास्पदरित्या तलवारींची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीची माहिती व जप्त मुद्देमाल: आरोपी रोहित राजकुमार लोहार व 29 राहणार कल्याणपुरा छापरा कलोल जिल्हा गांधीनगर गुजरात। जप्त मुद्देमाल 6 लोखंडी तलवारी, पत्त्यावर सिरोही की प्रसिद्ध तलवार, 30 साल की गारंटी असे हिंदीत कोरीव काम असलेल्या 6 लाल रंगाचे मखमली वेल्वेट कापड असलेले व सोनेरी लेस लावलेले पुठ्ठ्याचे कव्हर। एकूण किंमत 3000 रुपये। कायदेशीर कारवाई: या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिनकर रामा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 105/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 आणि 5 च्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक नंदुरबार, अशित कांबळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदुरबार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, किशोर वडवी, सुरेंद्र पवार, अतुल पानपाटील यांच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास जितेंद्र महाजन करीत आहेत। प्रतिनिधी लाला चव्हाण, वडाळी।